पण गाफील राहून चालणार नाही. सकाळी उठल्यावर सचल स्वच्छ स्नान केल्यावर आम्ही रोज हनुमंताच्या दरबारात जाऊन हनुमान चालीसा घेतली पाहिजे. आई वडिलाचं दर्शन घेतलं पाहिजे. मंगळवारी किंवा शनिवारी एकत्रित हिंदूंनी आलं पाहिजे. धर्म जागवला पाहिजे. गायीचं रक्षण केलं पाहिजे. अंतर्गत कलह मिटून एक संघ होऊन दुराचारी शक्तीला शह देण्यासाठी सनातन हिंदू शिव छत्रपतीचा मावळा म्हणून या स्वराज्यासाठी रामराज्यासाठी आम्ही जिवंत आणि जागा असलं पाहिजे. कारण की हे हिंदू राष्ट्र गिळणारी शक्ती भयंकर मोठी आहे. म्हणून मातृशक्ती जागी असली पाहिजे. युवा शक्ती पेटून उठली पाहिजे. आणि जे जे धर्माच्या बाबतीत तोंड काढतील त्यांचे भले जागी ठेचले पाहिजे. आज मी येताना एकादशीच्या दिवशी बकरे टांगलेले पाहिले रस्त्यात. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराय शिव छत्रपतीच्या महाराष्ट्रात पवित्र एकादशीच्या दिवशी जर रस्त्यावर मांस विकत असतील तर हे चालणार नाही. संप्रदाय म्हणून धर्म म्हणून आम्ही तुम्हाला सत्तेत बसवलं. धर्माची जाणीव ठेवा. अन्यथा बेहाल झाल्याशिवाय राहणार नाही. धर्म म्हणून सरकार चालवा, राजकारण म्हणून नाही. ही इशारा आज मी या व्यासपीठावरून सरकारला देतो. आणि जाणीव आहे या सरकारला धर्माची. म्हणून त्यांनी धर्माला शरण गेले, विनंती केली की तुमच्याशिवाय धर्म बचणार नाही. धर्म अनुकूलित राजसत्ता आणायची असेल तर तुम्ही सहाय्य करा. कुठल्याच महाराजांनी द्वेष मत्सर मनात न ठेवता सगळा सदरा बाजूला टाकला आणि रामभाऊ महाराज राऊतांच्या सारखे गाथामूर्ती साक्षात तुकोबाचा अवतार विद्वत वरेज्ञ ज्यांच्या जीवीवर सरस्वती राज्य करते ज्ञानाचे महामेरू देगलूरकरांसारखे लोक धर्माच्या बाबतीत गर्जना करू लागले. त्या दिवशी हृदय भरून आलं आणि धर्म कुठेतरी जागा झाला याची जाणीव झाली आणि त्याचं चित्र पुढे मिळालं. हाच आमच्या जीवनातला आनंद आहे. हीच आमच्या जीवनातली खरी दिवाळी. या क्षणी जरी मृत्यू आला तरी चालेल, पण हे भगवं टिकलं पाहिजे. ज्या कष्टातून ही भारत माता आम्हाला प्राप्त झाली ना तिचं अस्तित्व धोक्यात जाता कामा नये. म्हणून धर्म जगला, परंपरा जगल्या, संप्रदाय जगला तर तुम्ही आम्ही आबाधित राहू. अन्यथा काही खरं नाही. एवढी कठीण भीषण परिस्थिती आहे. म्हणून जागर राहा, जिवंत राहा आणि धर्म आचरणानं आपलं वर्तन करून शिवछत्रपतीचं ज्ञानोबाराय तुकोबारायचं राज्य सांभाळा. एवढंच सांगतो विठोबा.